दरम्यान ज्यावरून हे सगळं सुरू आहे तो हिट अँड रनचा सुधारित कायदा नेमका काय सांगतो आपण तेही पाहूया। बेफिकीर वाहनं चालवून अपघात आणि त्यामुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात येते आणि अपघातानंतर पोलिसांना किंवा प्रशासनाला न कळवता पळून गेल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे आणि हिट अँड रन शिक्षेची 2 श्रेणीत विभागणी करण्यात आली आहे। तर ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाला आणि त्याने पोलिसांना कळवलं, जखमींची मदत केली तर दंडासह 5 वर्षांचा कारावास असेल। तर अपघातानंतर कोणालाही न कळवता पळून गेल्यास 10 वर्षांचा कारावास आणि तब्बल 7 लाखांचा दंड असेल। आधी हिट अँड रनचा गुन्हा जामीन पात्र होता, आता तो अजामीन पात्र करण्यात आलाय। तर हिट अँड रन कायद्यातील सुधारित बाबींवर का आक्षेप घेतला जातोय आणि संप पुकारण्याचं कारण नेमकं काय आहे आपण तेही पाहूया। ट्रक चालकांची भूमिका नेमकी काय, तर हिट अँड रन मध्ये सध्या 2 वर्षांची शिक्षा केली जाते। नव्या कायद्यात हिट अँड रन साठी 10 वर्षांच्या आणि 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे। यामुळे जामीन मिळणं देखील कठीण होणार आहे, कारण का आता हा गुन्हा अजामीन पात्र असेल। अपघात कोणीही जाणून बुजून करत नाही। अपघात झाल्यास स्थानिक लोक चालकाला मारतात, त्रास देतात, म्हणून चालकाला तिथून पळ काढावा लागतो। या कायद्यामुळे नवे चालक या क्षेत्रात येण्यापासून परावृत्त होतील। धुक्यामुळे अपघात झाला तरी चालक 10 वर्ष जेलमध्ये खितपत राहील। दरम्यान हिट अँड रन कायद्यातल्या कठोर तरतुदींविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। याचिकेत 3 फौजदारी कायद्यातल्या बदलांना आव्हान देण्यात आलंय। सर्वोच्च न्यायालयातील वकील विशाल तिवारी यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे। भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संहिता आणि साक्ष अधिनियम या कायद्याची अंमलबजावणी थांबवावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।